हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि तुम्हा सगळ्यांचा दिवस खूप चांगला जाओ ही देवाचरणी खरंच प्रार्थना. कारण आमचाही दिवस खूप चांगला जावं असं प्रत्येकाने खरंच प्रार्थना करा. खूप टेन्शन आणि खूप हेक्टिक असं येऊ नये असं वाटतं, पण काय करणार, एक दिवस चांगला गेला की दुसरा पुढचा दिवस हा वाईट येतो. काही समजतच नाही. चिमूचे होल एक्झामचे जे रिपोर्ट्स आले ते जर डॉक्टरांनी दाखवलेसुद्धा आम्ही, तर त्यांना थोडंसं डाऊट्स आल्यासारखं वाटलं. अजूनही कुणीही काही क्लिअर सांगत नाही. आता सध्या त्यांच्या भुवया एवढ्या उंचावल्यात ना की अल्सर आहे की क्रॉन्स आहे ह्याच्यामध्ये ते गडबडलेले आहेत. आणि आम्हाला भीती घालतात की तिची अजिबात औषधं वगैरे बंद करू नका आणि हे आणि ते. आणि 1 महिन्यासाठी ट्रायल दिला होता. 1 महिना संपला आता. दवाखान्यात जायचा दिवस आला, पण तरीसुद्धा भीती वाटते. ज्या चिमूच्या डॉक्टर होत्या त्या आता सध्या ॲब्रॉडला गेल्यात. त्यांनासुद्धा रिपोर्ट्स पाठवले मी ऑनलाईन. ते नेहमी रिप्लाय करायच्या, पण का कोणाच ठाऊक यावेळेला त्यांचा रिप्लाय अजिबात आला नाही. बाकी जे केमदार डॉक्टर होते त्यांनासुद्धा रिपोर्ट्स दाखवले. त्यांच्याकडूनसुद्धा थोडंसं वेगळं आलं बोलण्यामध्ये की अरे थोडंसं डाऊट्स हे आणि ते, म्हणजे काही क्लिअर त्यांना सांगता येत नाही आहे. आधी म्हणायचे की आतड्यांमध्ये छाले आहेत त्यामुळे अल्सरची शक्यता आहे IBDमध्ये. आता म्हणतायत की नाही अल्सरचा थोडंसं बाजूला आहे, थोडा डाऊट्सफुल आहे आणि क्रॉन्सची शक्यता वाटते. त्यामुळे आपण ह्या वेगळ्या टेस्ट करूया, म्हणजे IM1 IMG का काय अशा काय टेस्ट करायला दिल्यात. त्या टेस्टसुद्धा थोड्या महागच आहेत. आणि वाडियामधून सुद्धा सांगितले अजून वेगळ्या टेस्ट करायला, म्हणजे त्यांना आता पडताळणी करायची आहे IBDमध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे का तिला क्रॉन्स आहे. क्रॉन्स म्हणतात जरा खूप डेंजर आहे. काहीतरी क्रॉन्सचं मी स्वतः त्यांच्याकडून काय माहिती त्यांनी दिली नाही मला, पण मी स्वतः जे गुगलला सर्च केलं तर आजाराची लक्षणं सेमच आहेत, पण त्याचे शरीरावर दिसणारे जे काही वेगळे चित्रविचित्र प्रकार आहेत वाटतं, पण ते काही सध्या तिला दिसून येत नाही कारण ती लहान आहे. ठीक आहे, म्हणजे तसे ते घाबरवत नाही आहेत, पण त्यांचं जे बोलणं, त्यांचे जे रिॲक्शन, ज्या परत ते 2-4 डॉक्टरांना जेव्हा ते चौकशी करतात, विचारतात ना, तेव्हा ते सगळं बघितलं ना की आपल्या डोक्यातली ट्यूबलाईट टिवटिवते की काहीतरी वेगळं आहे. आणि काय समजत नाही, कारण मग केमला कसे सगळे शिकाऊ डॉक्टर आहे जे ट्रेनिंगला सध्या आहेत. परफेक्ट डॉक्टर जो असतो तो क्वचित कधी बसतात या नसतात. जेव्हा चिमू ॲडमिट होती ना लास्ट इयर 1 महिनाभर, तेव्हा परफेक्ट डॉक्टरना व्हिजिटला यायचे. आणि त्यासोबत 2-3 डॉक्टर हे थोडेसे ट्रेनिंगला जे असतात ते म्हणजे शिक्षण पूर्ण झालेलं असतं पण सध्या ट्रेनिंगला तसे असायचे. म्हणजे ते डॉक्टर आहे ना त्यांच्या सल्ल्यानुसार ते डॉक्टर बाकीचे वागायचे. पण तेव्हा सगळं चांगलं चाललेलं आणि ते सगळे गाईड पण करायचे. पण आता जेव्हा आम्ही जातोय ना सारखे OPDला, तेव्हा सगळे वेगळे डॉक्टर असतात. त्यामुळे प्रत्येकाला कसं वेगळं सांगावं लागतं आणि प्रत्येक डॉक्टर आहे ना तिची फाईल बघण्यामध्ये ना 1-1 तास घालवतो. ते बघून थोडं टेन्शन येतं. कसं नेहमी मनामध्ये एक इच्छा असते की आपल्या मुलीसाठी ना एक डॉक्टर फिक्स असावा, जेणेकरून त्याला पूर्ण हिस्ट्री माहिती असावी. आणि असा डॉक्टर होता पण ते ॲब्रॉडला गेला आहे, कारण त्यांचं KMला खरं सांगू फिक्स डॉक्टर नाहीच आहे. सगळे शिकाऊ आणि जे कोणी इकडे तिकडे शिकायला जातं आणि नंतर स्वतःचं क्लिनिक या हॉस्पिटल काहीतरी टाकत असतं, असा प्रकार आहे. पण आपल्याकडे कसं थोडंसं फायनान्शियल सिच्युएशन खराब असल्यामुळे आपण KMला पळतो. ट्रीटमेंट चांगली मिळते, पण कशी मिळते, OPDद्वारे गेलो तरच मिळते. आता तिथे एमर्जन्सीला वगैरे कोणी तुम्हाला दाद देत नाही, कुत्र्यासुद्धा बघत नाही. तसं सायली इंदुलकरचा सुद्धा मी व्हिडिओ बघितला होता. ती सुद्धा तिच्या बाबांना घेऊन KMला गेली होती. तिलासुद्धा खूप वाईट अनुभव आला. एमर्जन्सीमध्ये तिला तिथे ॲडमिशन दिलं. तिथेसुद्धा त्यांना बेड नव्हता, हे ते. तिचे बाबा तिथे वारले. हे खूप भयानक आहे. कारण चिमूला ॲडमिट करायच्या अगोदरसुद्धा आम्ही तिला 2-3 वेळा ना एमर्जन्सीला घेऊन गेलो होतो. तेव्हा ते संडासमधून तिचे ब्लड यायचं ना तेव्हा ते एमर्जन्सीला सांगायचे की नाही तुम्ही घेऊन आलात ना की आम्ही तुम्हाला ॲडमिट करू. पण 2-3 वेळा आम्ही गेलो, त्यांनी काही ॲडमिट करून घेतलंच नाही. शेवटी मग आम्ही OPDचा टायमिंग विचारला, सगळं काही केलं आणि नंतर मग डॉक्टरकडे गेलो. त्यांनी सुरुवातीला OPDला आम्ही गेल्यावर सुरुवातीला टेस्ट करायला सांगितल्या आणि नेक्स्ट टाईम, कारण तिला 15-15 दिवसांना जो त्रास व्हायचा ना, त्यामुळे आम्ही कंटिन्यू जायचो. मग तेव्हा नेक्स्ट टाईम पुन्हा गेल्यावर OPDला मग डॉक्टर्स बोलला की हिला इंडोर करून घेऊया, म्हणजे ॲडमिट करून घेऊया. तेव्हा कुठे चिमूचे पूर्ण ट्रीटमेंट झालं. नंतर KMला
कुणालाही दाद घेतली जात नाही. तिथे एवढे पेशंट्स आहेत ना ढीगभर, की त्यांना खरंच कोणाची पर्वा नसते. त्यांना भरपूर पेशंट्स मिळतात प्रॅक्टिस करण्यासाठी. त्यामुळे कुणी या का नका येऊया, तिथं मेलं केलं एवढं काही नाही. फक्त एवढंच की त्यांना नियमानुसार चालावं लागतं. आता तर एवढं स्ट्रिक्ट झालं आहे ना ऑनलाईन असल्यामुळे, जोपर्यंत तुमची ऑनलाईन रजिस्ट्रेशन होत नाही ना तोपर्यंत तिथे तुम्हाला OPDला कोणी उभंसुद्धा करणार नाही. हा प्रकारे पहिले तरी बरं होतं, पण आता तर पूर्ण वाट लागले. पण ठीक आहे, होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं एवढीच इच्छा आहे. बघूया, अजून सध्या धोक्याची घंटा दिसते, पण देवाकडे एकच प्रार्थना आहे की सगळं काही चांगलं होऊ देत आणि सगळं काही व्यवस्थित पार पडू देत. बाकी चांगला डॉक्टर मिळावा हीच अपेक्षा आहे आणि चांगली ट्रीटमेंट मिळावी, जेणेकरून आमचं बाळ चांगलं आणि सुखरूप राहील.